आम्ही मूग केलाय. मळ्यात येऊन तेवढं 2 मच्छरच निराकात होते. त्याला 1 लाखाला द्या म्हणत होते. दिवसाला 3,000 चांगला 32,000 30,000 10 दिवसाला. अग हाताने धार काढाय नको वाटते. पहिल्या माणसासनी एवढी डोकी होती का हे हातानेच वर पडायची. हे शहरात सुख नाही मेन म्हणजे. आता एक माणूस त्या सारे गाडी घोड्यावनीच. डॉगेश भाई कुठं बसलेत बघा. बोल की सुरुवात कर माझ्या लय बाहेर. नमस्कार म्हणायचं. रामकृष्ण हरी. स्वागत आहे तुमचं वाईब विथ नम्रताच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही चाललो आहे मळ्यात असं म्हणायचं. नाही म्हणा. बरं जाऊ दिले नको म्हणा. नमस्कार रामकृष्ण हरी. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. एवढंच म्हण नको काहीतरी आहे का म्हण तू म्हण मी पुढचं बोलते. मग माझी आई गे चल नको आगे म्हण गे. 1 hour later. नमस्कार रामकृष्ण हरी. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. हां तर आज सुट्टी आहे त्याच्यामुळे आज आम्ही आलेलो आहे मळ्यामध्ये. अगोदर आम्ही आमच्या मळ्यात चाललो आहे आणि तिथून मग आम्ही शंभूदादाच्या मळ्यात जाणार आहोत. तिथलं तुम्ही दाखवते. आता आमची आहे शेती ती पूर्णपणे जिरायते त्याच्यामुळे पाणी वगैरे नसते. आम्ही मूग केलाय. आपण मूग केलाय. हो मूग केलाय आम्ही. तुम्हाला दाखवतो आम्ही मूग केलेला आमचा कसा आलाय तो दाखवतो. बिना पाण्याचा पूर्णपणे आमचं शेती पावसाच्या पाण्यावरतीच आहे. आम्हाला पाणी नाही आहे म्हणजे आमच्यात विहीर वगैरे पाडलेली नाही आहे पहिली त्याच्यामुळं. चला आता तुम्हाला दाखवते आमचा मूग. हा आमचा मूग आहे बघू शकता कसा फुलला आहे. कसं हिरवं हिरवं रान दिसतंय बघा. बिना पाण्याचं आहे तरीसुद्धा छान छान वाटतं. छान छान वाटते. आमच्या आईला छान छान वाटते. छान छान वाटतंय. चला छान आलंय. हा आमचा मूग आहे आणि हे आमच्या शेवग्याचं झाड आहे. गाईज आम्ही इथं आलो पण शंभूदादा पण नाही काकी पण नाहीत आणि बापू पण नाही आहेत. त्याच्यामुळं आता आम्ही चाललो आहे रिटर्न माघारी घरी. आणि ही गेम खेळत बसली इथं रस्त्यावर बघा. रस्त्यावर गेम खेळते आणि आता म्हणलं चल घरी जाऊया तर मग ती थांब एवढा एक डाव होऊ दे. त्याचा एक डाव झाला की जातो घरी. भारी वाटते रानात आलं की असं मस्त भारी वाटते यार. थेरपी टाईपमध्ये होतं आहे सगळं. हे आमचं गावचा डोंगर दिसतोय. मस्तपैकी शेती असं हिरवं हिरवं. ऐकला असेल मोरांचा आवाज पण येतोय. आणि हे आहे शंभूदादाचं ते त्यांच्या शेतात कोणाला येऊन देत नाही त्याच्यामुळं आम्ही इथं रस्त्यावर बसलो आहे. तुम्हाला कळतं कसं हे कसं आहे. त्याच्यामुळं आम्ही त्याला घाबरून इतर अशी रस्त्यावर बसले. चला आणि मी पण रस्त्यावरच बसलेली. आणि आता आम्ही चाललो आहे रिटर्न माघारी. कारण ते आम्हाला काय पुढं जाऊन देत नाही. शंभूदादा गेलेला आहे मसवडला आणि त्यांच्या बापूंच्या घरी आलेत पाहुणे त्याच्यामुळे ते आहेत घरी आणि आम्ही आलो आहे मळ्यात त्यांच्या. अशी गत झालेली आहे आणि आता आम्ही रिटर्न चाललो आहे. चला मळ्यात येऊन तेवढं 2 मच्छरच निराकात होते. 2 मच्छर असणे रक्तदान करून चाललेले आहे आमच्या आई. होय आहे. मला पण तेच वाटत होतात. मी आता त्यासाठी कॅमेरा चालू केला होता की मला असं का वाटतंय म्हणते मी पुढे जाणार आणि ती मागे ती तिकडून येणार. मग आता त्यासाठीच कॅमेरा ओपन केला तोपर्यंत सामने. मालकीन आली का रडायला. सावलीसाठी बारकी ग.
तुमची किती जनावर आहेत? आमची 5 झाले आता. 5 झाले. 5 झाले हा. 5 गाय, 4 मोठ्या गाय आणि बारकं पिल्लू. होय. भार आहे पिल्लू. हा. लगेच त्याला 1 लाखाला द्या म्हणत होत. होय विकायचे ते. नाही नाही नाही, वाढवायचे सगळ्या घरच्या केल्या त्या गाया. होय. एक पण सुद्धा ऐकत नाही. हा इकल्या 5-6. हा हा. होय. बारके चांगलं. असल्या बाळांच्याच मी अशा मोठ्या केलेल्या. होय हो. भारी आहे पडलं. नाही पडलं, उड्या मारायसाठी करतय तसं. हा. त्यानं पिळं किती घातल्यात आहे दाव्याला. अहो पण पिळं किती पिळं लय घातल्यात. पडले ते त्याला. कायमचीच आहे वडिलापासून चालू आहे. होय. गाय ही आम्ही दुकानला असतो. हम्म. ही मंडळी दादा ही येतं बघते सगळी. होय. हे सगळे महिन्याकाठी आमच्यापर्यंत ज्यादा पैसे कमी देते. हा 50,000 रुपये कमी देते. महिन्याला एवढं इन्कम चांगलं आहे की नोकरदारासारखं आपलं. होय. तुम्ही आपलं कधी कधी येता काय मग राहणार? हो 2-4 महिन्यात येतो महिनाभर. होय. मग गावाकडे भारी वाटतं का आपलं? गावीच बरं आहे. तिकडं काय तकतक असते जाते. होय ना. अजून वाढवायचं म्हणतात. हा. मुक्त मोठा करायचा बसा करायचा. हम्म. मोकळी सोडली म्हणजे काय लय ताप होत नाही. हा. शेण काढायचं. डाबा कुठे आहे, दुधाची मशीन आहे, होय. शेडबिडी भात आहेत, मुरघास आहे. मुरघास तुम्ही विकत आणलाय की केलं? घरचंच आहे. घरचा घरचं घरचा करून ठेवलं. चांगलं आहे. बॅगा करतो वर्षाच्या. होय. मग काय पण ते खराब वगैरे नाही ना होत? नाही खराब होत. झाकून ठेवल्यामुळे खराब होत नाही. होय. हा हा. भिजल्यामुळे खराब होत. सुके जास्त का ते ओले जास्त? वल्याच असं बांधून ठेवायचं ती. दुधाला फरक पडतो ना. हो बरोबर की. किरळीत मका आले ते कुटायचं आणि भात भरून ठेवायचं. चांगलं आहे ते. चांगलं आहे की. पावसाळ्यात ताप होत नाही ना. पाऊस आला तर आपण त्यातलं काढायचं आणि घालायचं. बरोबर की. 16 लिटर दूध देते. ही 16 लिटर दूध देते. अय्यो. सकाळचं 15-16 होय एवढं 16-7 म्हणजे टोटल दिवसाला 20-30 लिटर. तिचं आणि तिचं बघ सकाळचं 11-12 निघतं. हा 3,000 रुपये कमी आहे. दिवसाला काळीचं 3,000. भारी. काळीचं सकाळचं 11-12 दिवसभर आराम. तेवढा 2 तास सकाळचं आणि संध्याकाळी 1 तासच. तो संध्याकाळचं 1-2 तास नाही तर लागत, 1च तास. एक. 6 ते 7 तास. छान आहे स्वच्छता विचार. इथं काय बांधता का रात्रीच्या? संध्याकाळच्या इथं सकाळ तिथं. बाहेर. आता वाईस पार्लर काढले ते तासभर बाहेर तिथं. आता तिथनं सोडायचे, पाणी पाजायचं आणि धारा लागली. होय चांगलं. दूध कवाच बंद नाही ना मग कवाच. एक हा. दिवस सुद्धा बंद नाही. भारी. एका मागं एक मागे एक चालू. चालूच कुठली नाही कुठली तर. पहिल्यांदा येलेली 8च तर ही 4 नंबरची येते. हा. पुन्हा ही 8च तर ती येते. असं आहे. पुन्हा बरोबर. ह्या दोघी 8च तर ह्या डबल यायला होते ते. बरोबर. कुठले नाही कुठले तरी आहेत चालू. हा, बंद नाही. बाहेर कामाला जाण्यापर्यंत चांगलं आहे. कामाचं लई येडं काम येडे दिवस. ती कर. सगळी नाही केली ग. होय केली की घालती घेते म्हणजे छान काढाय नाही का मग. आता खायला टाकलंय. हा हो खाया टाकलं आता शान टाकायचं. म्हणजे मग झालं आणि काम. एकटंच करताय सगळं? हा एकटंच करताय सगळं? हा दोघं. आज नाही तर ते आजार येत ग म्हणूनच घरी येत नाहीत. कुठलं ग घरी तवा होय. दोघं करतो सगळं. तुमच्या 6 त्यांच्या 6.
हो तुमच्या 6 त्यांच्या 6 आमची 9 आहे ती सगळी 9 येते 9 आहे ती त्यांच्या 6 4 5 आहे ती बारक्या सकट. हा 5च्या 6च ना. हो हा काय करतेस पण हे चांगलं आहे बघ. सकाळी 1-2 तास आणि संध्याकाळी आता 1-2 तास केले कामच झालं दिवसभर. हो बरोबर की. तुम्ही पण मुरघास वगैरे करून ठेवलाय का? ठेवलाय की ती काय तिची तेवढी. तिकडे हो तिकडं साबत आहेत पडकात. होय. वाळकी कुठे केली की वाळक्या कडबीच बी केली. मी वेगळं झाल्या गोड झारागो. हो पण ते खराब नाही का होत तू? नाही, ओलं करता नाही ही मुरघास म्हणलं ओला करता ना. ती वाला आहे ग मग मग खराब होतं का आत? नाही 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 कसं काय काय टाकतात का आतमध्ये? ती मीठ नुसतं मीठच आबो होय. आणि दाबून बांधून टाकते ती नुसतं. होय आणि ते वाळक्याचं केलंय का नाही त्याला बी नुसतं मीठच टाकलंय. मी वेगळच झाल्या कुठे वाढ झार नुसती लय भारी. होय पण ती आणि काय काय जण ती वास येतं मग ती कसं ती एखाद्याचं बाई झाकून जाम ठेवत नाही जरा काळजी घ्यायची असते तिची ग. होय. जाम झाकल्यावर कशाला वास येतोय. हा हा नाही मी 1-2 ठिकाणी बघितलं लय वास येतं त्याचा. अगं ती जाम झाकून असं व्यवस्थित भिजून दिना म्हणजे मग नाही वास येत. बरोबर आज सकाळीच ती फोडलाय बघ नख सुद्धा निघलं नाही त्यातनं अजून तरी. होय ना. होय वर सुद्धा निघलं नाही कारण ती झाकलंयच तसं जाम बांधलंय ग त्याच्यामुळं. हा भारी आहे म्हणलं शेती करणं पण फायदेशीर आहे. आज तर कष्ट व्हायच पण दुसरं तर का उद्योग एवढाच चांगला उद्योग मग काय आपल्याला. तर बरोबर की. मरू दे तिकडं शान पडतं डिगभर. हो अगं 2 महिन्यात 4-5 टायले निघतंय शान माहितीये का 2च महिन्यात. यंदा तर किती शान उचलला आम्ही विकलं बी. होय हो आणि त्यांना त्यांचं नाही म्हणलं तर 25-30 हजार रुपये येतात. तुमचं किती दूध जातं? आमचं येतं की बघ 10 दिवसाला पगार आमचा होतोय की बघ चांगला 32,000 30,000 10 दिवसाला. आणि महिन्याला मग बघ किती होतं. हो चांगलं आहे शेती केल्यावर चांगलं हो आहे. केली पण काळजीनं करावं लागतं 2 टाइम पाणी खाया वेळेव सगळं आपलं करायचं त्याला. तेवढं आहे. असं निस्माळ्या चालत नाही हा. त्याला मग लगेच काहीतरी हायच माग महाग आहे तेवढं आहे. असं आहे. वेळ टाइम टू टाइम त्याचं सगळं केलं पाहिजे. हो अगं हाताने धार काढाय नको वाटते. मशीन लावून नाही चालत. एखादी मज देते एखादी नाही चर की तिला पाना चोरला म्हणजे चोरलाच हो. तसं गायचं नाही. गाय देते ते. हो मशनीनं हातानं नाही गा आता होईना ना मुलं कट्टाळ उभं किती दिवस कष्ट चाललंय त्यामुळे तेवढं आहे. तरी बी आपलं चाललंय. चाललंय. ती सवय झाली त्यामुळे ती नकोच वाटतंय बंद करायला. हो बरोबर आहे की. आता दुसरं तर सवय लागल्यामुळे आता घरी पण बसू वाटत हो नसेल. आणि दुसरं तर कशात आहे ग पैसा एवढा नाही कशात पैसा मग काय एवढा. तर, तेवढं हो शर्टात नाही तुझ्या त्या कोंबड्यात नाही कशात नाही ह्याला राखान नाही चोकान नाही एकदा गाठलं दिवसभर निवांत. हो बरोबर. 11 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत अगदी निवांत. माहिती किती बी खावा पिवा घरी काय करा इकडं तिकडं फिरून या 5ला जाग्या. हो पण तेवढं. काय करतं आणि आपलं भांडवल आणि हाय तसंच आहे त्याला काय मोड आहे का या भांडवलाला. दूध देते त्या गाया जाग्यावच की आपल्याला. हे पहिल्या माणसासनी एवढी डोकी होती का हे हातानेच वर पाडायची. हो किती पण पाताळ शान असू दे पहिली माणसं हातानं काढायची. आता लय पुढं गेलंय सगळं. पोरगा म्हणलाय आता गाडाच आणतो आई डोक्यावर घ्या नाही गाडा म्हणला आणतो सर. मग पप्पाला बी ताप नाही तुला बी ताप नाही गाडा भरायचा आणि ढकलत न्यायचा आणि उरळायचा. बघू शकता असं खूप छान म्हणजे केलं हा व्यवसाय केला तर खूप छान आहे आणि त्याच्यातून इन्कमसुद्धा तेवढंच आहे. बघू शकताय आता त्यांनी भरपूर गायी केल्यात तुम्ही बघू शकता. आता ते बोलल्या पण जवळपास तर त्यांना महिन्याला नाही म्हटलं तर 1 लाख प्लस त्यांना उत्पन्न भेटत असतं याच्यातून. आणि हां तसं म्हटलं तर कष्टही भरपूर आहे. त्यांच्या खाद्याचं बघावं लागतं त्यांना टाईम टू टाईम त्यांना व्यवस्थित द्यावं लागतं
आणि व्यवस्थित पाणी वगैरे करावं लागतं, त्यांच्या खालचं शेण उचलणं वगैरे. बघू शकता हा असा प्रकारे व्यवसाय केला जातो आणि ते खूप आधुनिकरित्याही करत असतात. म्हणजे दूध काढायला त्यांनी मशीन घेतलेली आहे म्हणा, इतर गोष्टी आहेतच त्यांच्या. इथं त्यांनी मुरा घास वगैरे करून ठेवलेला आहे. हे आधुनिक शेतीत झाली शेवटी आणि आधुनिकच पशुपालन झालं. लय होती हेवखी वर आहे ती हेवखी काढ हेवखी हो येणार किकडा मोबाईल दे माझ्याकडे, मला येत नाही पण तुला येईल. आमच्या मातोश्री सीताफळ काढायला चालले. पोरं खातेली की पोरगी ग. अयो गप गा सर नाही नाही मारत. उभं राहिली येते का जाया भीती वाटते. अगं ती वर एक लगेच खाली आली. मी म्हणते अजून तोडलंच नाही. ती वर एक होतं बरं राहू दे बाई, लांब आहे लांब राहू दे. हा ये राहू दे, इकडं असेल मस्त ते. नाही मारत ती पडेल आहे गे. सीताफळ खायला या. हे सुख म्हणजे काय असतं, असं रानात आलं का खायला भेटतं. पाडाच आहे त्याच्यामुळे खूप छान लागतं, टेस्ट आहे. हे शहरात सुख नाही मेन म्हणजे. तर ग ही जोडून का नाही पुन्हा मग त्याला काय केबल वगैरे हे का? हाय की तर ती काय ती पिन आहे तिथं. मग लाईट नसल्यावर इंजन चालू करतो ग. होय त्याची पण सोय केली. एमर्जन्सी मोड प्रत्येकीला आता आणता तिला जोडताय. हा पुन्हा ही बाहेर आणायची पुन्हा दुसरी न्यायची असं भारे. तर प्रत्येकीचं हातानं काढायची गरज. हा गो हातानं होतंय का मग इकली असत्या खावास. तेवढं हाताने एकट्या दाराहून झोप आहे. पहिली माणसं तरी बी करायला. हो आता बाई किती सोयदा निघली त्या म्हणून जमलंय. हो तेवढं. पण बाई सोयदा निघू दे किती बी बघ न मग हा माणूस माणसासंग बोलाय वेळ नाही आता. तेवढं आहे. माणसं प्रत्येक जण आपापल्या ह्याच्यात झालं. हो पहिलं नव्हतं बाई असं काय रस्ता भरून असायचा. आता एक माणूस त्या साऱ्या गाडी घोड्यावनीच. ती मशीन जोडली आता त्यांनी. कशाचं काय बाई. आणि आता त्याला कनेक्ट करतात. हो हो आज जोडते ते मशीन. फक्त ते आता ना काय येऊ तिच्या ह्याच्यातही होतं का? हो आता ह्याच्यात असतं. ठीक आहे दूध चालू झालं ठीक आहे. चालेल फास्ट आहे. किती मिनटं लागतात एक ह्याचं काढायला? तसं नाही बघितलं गाडी तरी होय. 10 अंदाजेच मग काढता ते मशीन. हा अंदाजेच काढता का ते मशीन? नाही बंद होतं दिसतं इथं अगं होय बंद झालं. ऑटोमॅटिक दिसतं. बारे डॉगेश भाई कुठं बसलेत बघा मुरघासाच्या वर. तर अशा प्रकारे आता आम्ही फिरलो, सीताफळ खाल्लं, पेरू खाल्ला, ह्याच्यात घेतलं सीताफळ घरी पण खायला. आणि मेन पॉईंट म्हणजे आमच्या आईनं कागद शिवायला इथं पुढे बघू शकता कागद शिवायला पोती असतात ना ते पेंड्याची ती घेतलेत. त्याच्यापासून कागद बनवणार आणि तो यूज करणार. कशालाही होतं आपण जेव्हा काढणी असते, काढून झाल्यानंतर जेव्हा आपण धान्य गाळतो त्याच्या वेळेला मशीन खाली टाकायला लागतो वगैरे, इतर अशा कामांसाठी लागतो. तर अशा प्रकारात आम्ही चाललोय घरी. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.